भगवान आहे त्या स्थितीतून त्या ठिकाणी बाहेर काढत असतात। हे मनवत्तर प्रकरण आहे आणि या मनवत्तर प्रकरणामध्ये त्रिकुट पर्वतावरती राहणारा गजेंद्र नावाचा एक हत्ती आहे। जवळच असलेल्या सरोवरावरती त्या ठिकाणी स्नान करण्याकरता जायचा। आपले इष्टमित्र सोबत आहेत, सखे सोयरे सोबत आहेत आणि स्नान करायला गेल्यानंतर तिथे सोंडेने तो आपल्या अंगावरती पाणी घ्यायचा, इतरांच्याही अंगावरती तो उडवायचा। बघा, जीवनामध्ये माणूस मोहमायेमध्ये ज्या वेळेला अडकतो त्यावेळेला तो एकटा कधीच अडकत नाही, तो इतरांना घेऊन अडकत असतो। इतरांना तो घेऊनच जात असतो, एकटा कधी जात नाही। तुम्ही सहज कल्पना करा, मंडपच्या बाजूने सहज एखादा चालत जरी निघाला, अर्ध्या तरी मायमावल्यांचं लक्ष त्याच्याकडे जातं। अर्थात तो एकटा नाही, तुम्हाला सुद्धा घेऊन जात असतोय। म्हणजे मी दोष तुम्हाला देत नाहीये, हा कामवासनेचा प्रकारच आहे। त्याच्यामुळे भजनामध्ये इतकं तल्लीन होऊन जायचं की बस पुढे देवाशिवाय दुसरं काहीच दिसलं नाही पाहिजे। आणि हे करता येतं महाराज। कालच आपण त्या ठिकाणी विदुराणींचा प्रसंग पाहिला। माणूस दुसऱ्यांना घेऊन अडकत असतो। एखादा सहज जर कथेला निघाला तरी लोक सहज म्हणून जातात, का रे बाबा संन्यास घ्यायचा काय? तर लोकांच्या डोक्यात एवढंच खोळ भरलंय, महाराज झालं म्हणजे संन्यासच घ्यावा लागतो। महाराज म्हणतात, आसोनी संसारी, संसार टाळण्याची गरज नाही, संसार त्यागण्याची गरज नाही। तुकोबारायांनी काय केलं? संसार करून परमार्थ केला, पण संसाराच्या नावे घालून या शून्य, त्याचंही चिंतन होणं महत्वाचं आहे। एकदा काय झालं, एका घरी 12 वर्ष त्या ठिकाणी भागवताचं पारायण चाललं। मग एके दिवशी त्या आजोबांना थोडी अडचण आली, म्हणून त्यांनी सांगितलं कथाव्यासांना, व्यासजी आज थोडीशी मला अडचण आहे, मला कथेला येता येणार नाही, असं केलं तर चालेल का? माझ्याऐवजी मी जर माझ्या नातवाला बसवलं तर? कथाव्यासांनी सांगितलं चांगलीच गोष्ट आहे, बरं आता तुम्ही ऐकूनही उपयोग नाही। आता कानाची फ्यूज गेल्यावर ऐकायला बसायला काय उपयोग आहे? जेव्हा ऐकायचं, ज्या वयात परमार्थ करायला पाहिजे, ज्या वयात परमार्थ शोभत असतो त्या वयात केला नाही, आणि आता म्हातारं झाल्यानंतर ज्या वेळेला कानानं नीट ऐकायला येत नाही, डोळ्यानं नीट दिसत नाही, अशा वयामध्ये जर आपण परमार्थ करत असू तर काय उपयोग आहे? म्हणजे त्याचा उपयोग नाही अशातला भाग नाही, पण एखादा तरी शब्द आपल्या मुखातून स्वच्छ असा उच्चारता यावा, एवढी तरी वाणी आपली त्या टायमाला नीट पाहिजे। अहो, तुमचा जर नातू बसणार असेल, ही चांगलीच गोष्ट आहे ना, त्या पिढीला तर पुढे घेऊन चाललं पाहिजे ना। आयोजकांनी तुमच्या समोर मला बसवलंय, याचा उद्देश काय आहे? की माझ्याकडे पाहून आणखी 2-4 लेकरं तरी इथे येऊन बसावे, हाच असेल ना? हाच तर उद्देश असतो। कथाव्यासांनी सांगितलं काही अडचण नाही, तुम्ही तुमच्या नातवाला बसवा। त्या आजोबांनी नातवाला कथा श्रवणासाठी बसवलं आणि ते निघून गेले। पण अर्ध्या वाटेत गेल्यानंतर डोक्यामध्ये काय विचाराला देव जाणे, परत आले। कथाव्यासांनी विचारलं, अहो तुम्ही तर कुठेतरी जाणार होते ना? हो गेलो होतो, पण अर्ध्यातून परत आलो, काय कारण? म्हणे गुरुदेव, डोक्यामध्ये एक शंका येते। काय शंका आहे? म्हणे मी माझ्या नातवाला कथा श्रवणासाठी बसवलं, हे तर सत्य, हे तर खरं आहे, पण कथा श्रवण करून माझ्या नातवाच्या डोक्यामध्ये काही वैराग्य भाव तर जागृत होणार नाही ना? नाही, म्हणजे कथा श्रवण केली, त्याच्या मनामध्ये वैराग्य भाव जागृत व्हावा, त्यानं घरदार सोडून जंगलामध्ये जावं, संन्यास घ्यावा, आमचा वंश इथेच थांबेल, असं तर काय होणार नाही ना?
गुरुदेवांना सांगितलं काळजी करू नका, असं काहीही होणार नाही. पण कशावरून सांगताय? गुरुदेवांनी सांगितलं, अरे भल्या माणसा, गेली 12 वर्ष झालं मी तुला कथा सांगतोय, आजपर्यंत तुझ्या मनामध्ये कधी वैराग्य भाव जागृत झाला नाही, तिथे तुझ्या नातवाच्या मनामध्ये कुठून होणार आहे? म्हणजे या कथेच्या माध्यमातून वैराग्य भाव जागृत होत नाही अशातला भाग नाही. पण महाराज म्हणतात, एक तरी ओवी अनुभवावी. आपण किती ऐकतोय ना, याच्यापेक्षा ऐकलेली कथा आपल्या जीवनाशी आपण कशी जोडतोय, किंवा त्या कथेचं आपण तद आचरण कसं करतोय, श्रवण केलेल्या कथेचं आपण चिंतन किती करतोय, या गोष्टी तितक्या महत्वाच्या आहेत. माणूस जीवन जगत असतोय, जीवन चाललेलं आहे, एक एक पाऊल टाकत तो पुढे चाललेला आहे, एक एक दिवस जात असतो, काळ सुद्धा त्याचा जवळ येत असतोय. बऱ्याच गोष्टी लोकांना दाखवून देतात की तुझा काळ जवळ येतोय. सहज एखाद्या वेळेला आरशाकडे जरी पाहिलं ना, तरी कानामागून लगेच पांढरा केस दिसतो. पण हे लोक त्याला झाकवण्याचा प्रयत्न करतात, बाजारातून मेहंदी आणतात आणि त्याला काळं करतात. पण तुम्ही कितीही त्याला झाकवण्याचा प्रयत्न केला तरी तो काळ आहे, तो कोणा करताही थांबत नाही. पंची पंख बिना हत्तीदंत बिना वैसे सर्वरो फल बिना जैसे पुरुष हरिनाम बिना सुमिरन करे मेरे मनातिनी बीती उमर हरिनाम बिना. बऱ्याचदा ज्या हत्तीला दात नसतात त्या हत्तीला लोक सर्कशीमध्ये आणतात. ज्या झाडाला फळ नसतं ना, त्या झाडाकडे कोणी डोकावूनही पाहत नाही. आणि ज्या पक्षाला पंख नसतात त्याला कोणी पक्षी म्हणले जाऊ शकत नाही. तसं महाराज म्हणतात, वैसे पुरुष हरिनाम बिना. एक 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 दिवस जात असतो, पण कधी इच्छा होत नाही शृंगार करण्याची, कधी इच्छा होत नाही भगवंताचं नामस्मरण करण्याची. पण महाराज म्हणतात, तो काळ आहे, तो काळ कोणा करताही थांबत नाही. दिन 4 घडी का जीना दुनिया है मुसाफिर खाना कहीं लाख करोड़ो हाये कहीं कोटि खत्म कराए बस यही चला है जाना दुनिया है मुसाफिर खाना दुनिया है मुसाफिर खाना. काळ जात असतो, तो काळ वारंवार आपल्याला त्या ठिकाणी सावध करत असतो. पण आपण सावध झालं पाहिजे. ज्यावेळेला माणसाचा अंतिम समय येतो ना, त्यावेळेला सगळ्यात पहिले त्याचे पाय कामातून जातात आणि सगळ्यात शेवटी त्याची वाणी जात असते. कारण एक 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 अवयव जसा कामातून जातो तसा तो सावध करत असतो. आता तरी राममन, आता तरी राममन वेळोवेळी. आणि सगळ्यात शेवटी जाते ती म्हणजे वाणी. अखेरी शेवट येतो, पण माणूस कधी देवाचं भजन करत नाही. हा गजेंद्र सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सोंडेनं इतरांच्या अंगावरती पाणी उडवतोय, स्वतःच्या अंगावरती पाणी घेतोय. पण त्याच वेळेला एका काळरूपी ग्रहाने मगराने त्या ठिकाणी गजेंद्रचा घाव केला आणि गजेंद्रजीचा पाय पकडला. काही केल्या पाय सोडायला तयार नाही. जीव व्याकुळ झाला. कारण मगर हा जलचर प्राणी आहे, त्यामुळे पाण्यामध्ये त्याची शक्ती वृद्धिंगत होत जात होती. आणि गजेंद्र अर्थातच हत्ती हा भूचर प्राणी असल्यामुळे त्याची शक्ती पाण्यामध्ये खालवल्या जात होती. ज्या वेळेला पाय पकडला, एक 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 करत सर्वजण निघून गेले. ज्यावेळेला अंतिम समय येतो ना,
त्यावेळेला कोणी आपल्या जवळ थांबत नाही. जीवनामध्ये 3 प्रकारचे लोक येत असतात. एक म्हणजे ज्याला आपण मित्र म्हणतो, व्यवहाराच्या बदल्यात जो व्यवहार ठेवतो ना त्याला आपण मित्र म्हणत असतो. दुसरा ज्याला आपण सखा म्हणतो, अर्ध्या रात्री जरी तुम्ही फोन केला, मदती करता जर आवाज दिला तरी तो धावून येत असतो, त्याला आपण सखा म्हणतो. पण एखाद्या वेळेला अर्ध्या रात्री तुमच्या आमच्यावरती अडचण येऊ द्या आणि एखादा अपरिचित व्यक्ती त्या ठिकाणी आपला मदती करता धावून येतो आणि धावून आल्यानंतर आपण सहज बोलतो, आज खऱ्या अर्थाने तुम्ही नसता तर मी वाचलो नसतो. तुम्ही कोण आहे, काय आहे, ना तुम्ही मला ओळखताय ना मी तुम्हाला ओळखतोय, पण खऱ्या अर्थाने आज तुम्ही देवासारखे धावून आलात. मित्र म्हणेल देवासारखे नाही, देवच धावून आला. दुःख सांगावे कोणाला, प्रभू तुची आमुचा सखा उरला. देवाचे दैवत्व आहे ठाई ठाई. म्हणून 3 प्रकारची लोक येत असतात. गजेंद्रजीला एक एक करत सर्वजण सोडून गेले, बायका पोरं सगळे निघून गेले, कोणी सोबत थांबलं नाही. आणि ज्या वेळेला माणूस आपल्या अंतिम समय एकटा पडत असतो ना, त्यावेळेला त्याच्या डोक्यामध्ये विचार येत असतो, त्याच्या डोक्यामध्ये चिंतन येत असतं. कधीतरी त्यानं विचार केला पाहिजे की मी कोण आहे, मी कशा करता इथपर्यंत आलो आहे. जड भरतांनी रोगानांचा उद्धार केला का? कारण रोगानांना सांगितलेलं आहे, तू ज्याच्या खांद्यावर बसलायस ते कोणी सामान्य नाही, तो एक साधू आहे आणि तू माझ्या खांद्यावर बसलायस ना, आता तुझ्या उद्धाराची जबाबदारी माझी आहे, आता तू काळजी करायचं कारण नाही. हे कळालं पाहिजे मी कशा करता आलोय. आणि ज्या वेळेला कळत असतं ना, त्यावेळेला भगवान परमात्मा धावून आल्याशिवाय राहत नाही. एकदा एका पेपरमध्ये लेख आला होता बघा, फार सुंदर आहे. थोडं कधीतरी एखादी चांगली गोष्ट जर मिळाली वाचायला तर वाचत जा, त्याच्यातून काहीतरी बोध मिळत असतो. त्या लेखामध्ये असं लिहिलेलं होतं, एक आई आपल्या छोट्याशा लेकराला त्या ठिकाणी घेऊन विवाह सोहळ्यामध्ये गेली आणि लग्नामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आईनं साज शृंगार केलेला होता आणि त्या लेकराला कडेवर घेऊन आईचा हात गळून आला म्हणून आईनं त्या लेकराला थोडंफार खाली ठेवलं. पण खाली ठेवल्यानंतर ते लेकरू रडायला लागलं. लेकरू रडतंय म्हणून आईनं पुन्हा उचलून घेतलं, पुन्हा कडेवर घेतलं, पुन्हा काही काळानंतर हात दुखायला लागला म्हणून खाली ठेवलं. पण ते लेकरू खाली ठेवलं की रडायचं आणि उचलून घेतलं की शांत बसायचं. खरं तर लेकराच्या मनामध्ये काय दुःख आहे हे जाणणारा या जगामध्ये फक्त एकच डॉक्टर आहे आणि ती म्हणजे आपली आई. आईच्या लक्षात आलं, माझ्या लेकराला काहीतरी दुःख आहे ते मी जाणलं पाहिजे. मग ते जर दुःख आपल्याला जाणायचं असेल, आपल्याला त्याच्या एवढंच व्हावं लागेल, त्याच्याशिवाय त्याचं दुःख कळणार नाही. आई त्या लेकरा एवढं झाली, खाली बसली. त्या लेकराच्या उंचीला आल्यानंतर आईच्या लक्षात आलं की लेकराला खाली ठेवल्यानंतर सगळ्या गर्दीमध्ये फक्त पायच दिसतात, विद्रूप अशा प्रकारचे पाय दिसतात, दुसरं काही दिसतच नाही, म्हणून लेकरू रडतंय. मला सांगण्याचा मुद्दा काय आहे, ज्याही वेळेला तुमच्या आमच्या जीवनामध्ये असं दुःख येतं त्यावेळेला तो जगाचा मालक त्या ठिकाणी आपल्या उंचीचा होतो. आपल्या उंचीचं होऊन आपलं दुःख जाणतो आणि आपलं दुःख जाणल्यानंतर आपल्याला उंच कडेवरती घेऊन आपली भरारी घेत असतो. त्याच्याकरता कधीतरी आपण स्मरण केलं पाहिजे की मी कोण आहे, मी कशा करता इथपर्यंत आलो आहे. गजेंद्रजी चिंतन करतायत, त्यावेळेला गेल्या जन्माचा वृत्तांत कळाला. आदल्या जन्मी असलेला इंद्रधुम्न नावाचा राजा भगवंताच्या चिंतनामध्ये त्या ठिकाणी समाधीस्थ बसले होते, जडत्वाने भरले होते, हत्तीसारखे बसले होते. आणि त्यावेळेला अगस्ती महामुनींनी शाप दिला, जा म्हणे तुझा असाच जन्म होईल. पण त्याचा उशाप म्हणून सांगितलं, तुझा उद्धार करण्याकरता साक्षात जगाचा बाप येईल. हे ज्यावेळेला स्मरण झालं त्यावेळेला गजेंद्रजीनं धावा करायला सुरुवात केली.
काही नव्हतं जवळ, पण सोंडेमध्ये सुमन पुष्प धारण केलं आणि भगवंताचा धावा करतात, प्रभू आता मात्र तू आलं पाहिजे. त्यावेळेला अनेक देवी देवता वाट पाहतात, आम्हाला बोलावलं तर आम्ही जाऊ, आम्हाला बोलावलं तर आम्ही जाऊ. पण गजेंद्रजी सांगतात, नाही, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोवे. म्हणून देवा आता तू आलं पाहिजे. सुमिरे मैने निर्बल के बलराम, सुमिरे मैने निर्बल के बलराम. गोविंद आता तुला यावं लागेल प्रभू, आता तुझ्याशिवाय कोणी नाही देवा. भगवान परमात्मा एका क्षणाचाही विलंब न करता निघालेल्या. त्यावेळेला मात्र गरुडाला अहंकार झाला की देव माझ्याशिवाय कुठेच जाऊ शकत नाही. देवानं सांगितलं, रे गरुडा, त्या गजेंद्रला तरी काळरूपी ग्रहाने ग्रासलंय, पण तुला तरी अहंकार रूपी ग्रहानं ग्रासलंय. थांब थांब, तुझा अहंकार काढतो. त्यावेळेला त्या गरुडाच्या पाठीवरती एक बोट ठेवलं आणि देवानं सांगितलं, उड उड आता. तो गरुड उडायला तयार नाही. त्यावेळेला गरुडाच्या लक्षात आलं, देवा मी फक्त कारण आहे, शक्ती देणारा तर तू आहेस. देवा जर शक्ती देणारा तू असशील तर आता तुला यावं लागेल. देवाचा धावा करताय. सोंडेमध्ये सुमन पुष्प धारण केलेलं आहे आणि धावा मात्र चालू आहे मुखातून. सुमिरे मैने निर्बल के बलराम, सुमिरे मैने निर्बल के बलराम. साधन मलिन चिन्ह चिन्ह है, हे प्रभु आज तक की शरीर को सबने मलिन कहा है, छीन छीन कहा है, लेकिन प्रभु यही दो हाथ है जो तुम्हारे भजन में ताली बजाने काम आते हैं. हे प्रभु यही जो नेत्र है जो तुम्हें देखने के लिए काम आ जाते हैं. प्रभु यही जो पाव है जो तुम्हारे कथा में मुझे लाकर आते हैं. साधन मलिन चिन्ह चिन्ह है, साधन मलिन शकरीले वो अवहास. मेरे मैने निर्बल के बलराम, मेरे मैने निर्बल के बलराम, मेरे मैने निर्बल के. ओम नमो भगवते तस्मै चिदात्मकं पुरुषाय दिव्यजाय परेशाय धीमहि. ही गजेंद्र मोक्ष प्रार्थना आहे. महाराज म्हणतात, ती गजेंद्र मोक्ष प्रार्थना जर आपण रोज म्हणली, एखाद्या वेळेला आपल्याला आपल्या अंतिम समय देवाचा विसर पडेल, पण देवाला आपलं विसर पडणं शक्य नाही. म्हणून महाराज म्हणतात, ओम नमो भगवते तस्मै यत् एतत् चिदात्मकं पुरुषाय दिव्यजाय परेशाय धीमहि. गजेंद्र धावा करतात. सुमिरे मैने निर्बल के बलराम, निर्बल के बलराम, मेरे मैने निर्बल के बलराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. सोंडेतलं सुमन पुष्प त्या ठिकाणी समर्पित केलं. सुमन पुष्प म्हणजे आपलं सुंदर असं मन. माणसाजवळ काही जरी नसलं ना, मन प्रत्येकाकडे असतं आणि ते सुंदर असं मन भगवत चरणी त्या ठिकाणी अर्पण करावं. गजेंद्रजीनं तेच केलं. सोंडेमध्ये सुमन पुष्प धारण केलं
आणि भगवंताच्या चरणावर समर्पित केलं. त्यावेळेला भगवंताला सांगितलं, प्रभू ना स्वर्ग मागतोय ना स्वर्गाची आसक्ती मागतोय, बस अनाथाला सनाथ करा एवढंच मागणं आहे. भगवंतानं आल्याबरोबर त्या काळरूपी ग्रहावरती सुदर्शन चक्राद्वारे त्या ठिकाणी प्रहार केला. गजेंद्रजी सांगतात, प्रभू ती सुदर्शन चक्र त्या ग्रहावरती चालवण्यापेक्षा ते माझ्यावरती चालवायला हवं होतं, असं का केलं प्रभू? त्यावेळेला भगवान परमात्मा सांगतात, मी माझ्या भक्ताचा उद्धार तर निश्चित करेल, पण त्याच्याही अगोदर मी त्याचा उद्धार करेल जो माझ्या भक्ताचे चरण स्पर्श करेल.